नमस्कार दर्शक, मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी संग्राम. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका पार पडल्यात. महायुतीला भरघोस यश मिळालेलं आहे. ते यश ईव्हीएम मशीनच्या माध्यमातून मिळाले असा विरोधकांचा आरोप आहे. भारतीय जनता पार्टीकडे सर्वाधिक जागा असून मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरत नाहीये. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे हे रुसलेत असं सांगितलं जातंय. अजित पवारांनी बिनशर्त देवेंद्र फडणवीस किंवा भारतीय जनता पार्टीला पाठिंबा दिलाय. त्यामुळे शिंदेंचं महत्त्व कमी झालंय, बार्गेनिंग पॉवर कमी झालंय आणि शिंदे नाराज होऊन गावाकडे गेलेत. देवेंद्र फडणवीस हा भारतीय जनता पार्टीचा आणि पुढचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील असं सांगितलं गेलंय. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री असू शकतात अशी सूत्रांनी माहिती दिली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या नावाला नेमका कोणाचा विरोध आहे? 8 दिवस झाले विधानसभा निवडणुकी होऊन 48 तासांमध्ये सरकार स्थापन करण्यात येऊ शकतं किंवा मग यावं. 48 तासांपेक्षा जास्त होऊ शकत नाही. जर 48 तासात सरकार स्थापन नाही झालं तर राष्ट्रपती राजवट लागेल असं बोललं जात होतं. मग हा नियम फक्त महाविकास आघाडीसाठी होता का असाही सवाल उपस्थित केला जातोय. महायुतीकडं सगळ्यात जास्त जागा असताना सुद्धा कुठल्याही प्रकारचं सरकार स्थापन झालेलं नाहीये. 8 दिवस उलटून गेलेले आहेत. विरोधक जे आहेत ते सवाल करतायत. एकीकडं महायुतीकडं फार मोठ्या प्रमाणावर नंबर असताना सुद्धा सरकार स्थापन होत नाहीये. भारतीय जनता पार्टीकडं सगळ्यात जास्त जागा असताना सुद्धा चेहरा त्यांना दाखवता येत नाहीये असाही आरोप विरोधकांकडून लावला जातोय. टीकासुद्धा केली जाते. देवेंद्र फडणवीसांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करावं आणि यासाठी किती जणांचं समर्थन आहे किंवा मग कोणाचा विरोध आहे हेच आपण पुढच्या काही मिनिटांमध्ये जाणून घेणार आहोत. खरं तर देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होऊ शकतात अशी सूत्रांनी माहिती दिली. मात्र देवेंद्र फडणवीसांच्या नावाला विरोध आहे का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे. एकनाथ शिंदे रुसून गावाकडे निघून गेलेत अशी सुद्धा माहिती मिळते. 2 दिवसापूर्वी एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की मी नाराज नाहीये. भारतीय जनता पार्टीचा जो मुख्यमंत्री असेल किंवा मग देवेंद्र फडणवीस किंवा मग अमित शहा, मोदी यांचा जो काही निर्णय असेल तो मला मान्य असेल. मी कुठल्याही पदाला अडून बसणार नाही असं एकनाथ शिंदेंनी बोलून दाखवलं. मात्र एकनाथ शिंदेंची जी काही हालचाल होती, जी काही बॉडी लँग्वेज होती, जे त्यांच्या चेहऱ्यावरची प्रसन्नता होती ती वेगळं काहीतरी सांगत होती असं आपल्याला पाहायला मिळतं. एकनाथ शिंदे हे जेव्हा बैठकीला दिल्लीमध्ये गेले तेव्हा त्यांची वेगळी मागणी होती. म्हणजेच काय, तर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद हवंय किंवा मग गृह खातं हवंय असं देखील बोललं जातं अशी सूत्रांनी माहिती दिली. आणि याच कारणांमुळे जे आहे ते मुख्यमंत्री पदाचा चेहरा किंवा मग सरकारचा शपथविधी रोखलेला आहे. मुख्यमंत्री पद आणि तितकंच महत्त्वाचं हे गृहमंत्रीपद असल्याचं आत्ता आपल्याला कळतंय. तशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे. कारण गृहमंत्री आणि मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीसांकडे त्यांच्या काळामध्ये राहिलेलं आहे. आता शिंदे गृहमंत्रीपद मागतात. एकतर मुख्यमंत्री करा अन्यथा गृहमंत्री द्या अशा प्रकारची मागणी शिंदेंची आहे असं बोललं जात आहे. तर दुसरीकडं वित्तमंत्री अजित पवारांकडे जाईल. अजित पवारांना वित्तमंत्री पदच हवं आहे. म्हणजे एकीकडं अजित पवारांना सोबत घेणं, एकनाथ शिंदेंना सोबत घेणं भारतीय जनता पार्टीला पुन्हा एकदा नव्यानं डोकेदुखी ठरलंय का हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार अशी चर्चा सुद्धा महाराष्ट्रामध्ये केली जाते. एकीकडं मुख्यमंत्री तुम्हाला घ्या, गृहमंत्री आम्हाला द्या असं बोललं जातंय. मात्र देवेंद्र फडणवीसांना दोन्हीही पदं आपल्याकडं हवेत म्हणून जे आहे ते महाराष्ट्राचा शपथविधी रोखलेला आहे. म्हणून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री चेहरा किंवा मग मुख्यमंत्री ठरत नाही अशी सगळी सध्याची परिस्थिती आहे. कारण गृहमंत्री पदाला सुद्धा तितकंच महत्त्व देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या काळामध्ये दिलेलं आहे. एक प्रकारे असं जरी म्हणलं तरी वावगं ठरणार नाही की मुख्यमंत्री पद आणि गृहमंत्रीपद हे एकाच रांगेतले एकाच लेवलचे पद आहेत का असं आता अलीकडच्या काळामध्ये आम्हाला वाटायला लागलेलं आहे. कारण गृह खातं हे महाराष्ट्रावर कमांड वॉच ठेवणार आहे. गृह खात्यांमधून काय काय गोष्टी करता येऊ शकतात हे आम्हाला देवेंद्र फडणवीसांनी दाखवून दिलेलं आहे. 2019च्या 14च्या त्यानंतर या सगळ्या गोष्टी आम्ही पाहिलेल्या आहेत. 14 आणि 19मध्ये सत्ता जी काही 2.5 वर्ष राहिली त्या सत्तेमध्ये देवेंद्र फडणवीसांनी कसं गृहमंत्रीपद सांभाळलं, गृहमंत्री पदाच्या या सगळ्या गोष्टीमधून कसं महाराष्ट्राला वळवता येतं, कसं महाराष्ट्रातल्या सगळ्या गोष्टी आपल्या ताब्यात ठेवता येतात हे देवेंद्र फडणवीसांनी दाखवून दिलेलं आहे. म्हणून देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपदसुद्धा हवं आहे आणि गृहमंत्रीपदसुद्धा हवं आहे. तर दुसरीकडे शिंदेंकडून याच गृहमंत्रीपदाची मागणी केली जाते. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी अडलेल्या आहेत असं सगळ्या परिस्थितीमधून आपल्याला पाहायला मिळतं. सूत्रांनी सुद्धा तसंच सांगितलेलं आहे. एकीकडं मुख्यमंत्रीपद मिळतंय मात्र गृहमंत्रीपद जातंय. एकीकडं मुख्यमंत्रीपद मिळतंय मात्र दुसरीकडं वित्त खातं जातंय. अजित पवारांकडे वित्त खातं गेल्यानंतर निधी वाटपावरून अनेक नाराजी आम्हाला त्यांच्या काळामध्ये पाहायला मिळालेल्या आहेत. आमदारांनी अनेक वेळा तक्रारी केलेल्या आहेत की अजित पवार हे त्यांच्याच आमदारांना निधी देत आहेत
आम्हाला निधी देत नाही आहेत, आमच्या मंजुऱ्या होत नाहीत, आमची कामं होत नाहीत, अशी नेहमी शिंदेंच्या आणि भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी तक्रारी केलेल्या आहेत. पुन्हा एकदा गृहमंत्री शिंदेंकडे आणि वित्तमंत्री अजित पवारांकडे म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या आमदारांना पुन्हा एकदा रांगेत उभा लावावं लागतं की काय, अशी सगळी सध्याची परिस्थिती आहे. मुख्यमंत्री जरी असले तर गृह खातं शिंदेंकडे असेल आणि ते वेगळी वागणूक देतील किंवा मग वेगळं काही त्यांचं विजन असेल, आपल्याला हस्तक्षेप करता येणार नाही. आपल्याला गृह खातं ताब्यात नसेल तर महाराष्ट्रात विविध काही गोष्टी करायच्या असतील पोलिसांच्या मार्फत त्या करता येऊ शकत नाहीत. आणि म्हणून देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदसुद्धा पाहिजे आणि गृह खातंसुद्धा पाहिजे. मात्र शिंदे आता अडून बसलेले आहेत. शिंदे सध्या देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणू पाहतायत का असं सुद्धा बोललं जाऊ शकतं. ही सगळी सध्याची परिस्थिती तशीच आहे. देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री पदही हवं आहे आणि गृह खातंसुद्धा हवं आहे. ही सगळी अडचणीत आणणारी गोष्ट आहे. फार मोठा पेच प्रसंग या ठिकाणी सरकार स्थापनेवरून निर्माण झालेला आहे. एकीकडे महाविकास आघाडीसाठी 48 तासांचा अवधी तर दुसरीकडे 8 दिवस उलटून गेले. महायुतीकडून कुठलाही प्रस्ताव सरकार स्थापनेसाठी आलेला नाही किंवा मग केंद्रातून सुद्धा देवेंद्र फडणवीस किंवा मग एकनाथ शिंदे किंवा अजित पवार किंवा मग तिसरा कुणीतरी एखादा चेहरा हा मुख्यमंत्री पदासाठी जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्राला अद्यापर्यंत मुख्यमंत्री मिळालेला नाही. नेमकं काय होतं हे आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहावं लागेल. कोणाकडे गृह खातं असलं पाहिजे, कोणाकडे मुख्यमंत्री पद असलं पाहिजे, कोणाकडे वित्त खातं असले पाहिजे, या सगळ्या गोष्टीवर मित्रांनो तुम्हाला काही बोलायचं असेल तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या. महाराष्ट्रामध्ये नवा मुख्यमंत्री कोण असू शकतो याबद्दल सुद्धा बोला. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. मराठी महाराष्ट्र या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, कारण बेल आयकॉन दाबल्यानंतर तुम्हाला नवनवीन विषय केव्हा याही कधी तुमच्या मोबाईलवर पाहायला मिळतील. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंसुद्धा फेसबुकच्या पेजला लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा. धन्यवाद.